नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिनांक 7 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनानं 77 लोकांवर हद्दपारीची कारवाई केली आहे। मागील काही वर्षातील बकरी ईद आणि गोवंश तस्करी आणि कत्तली संदर्भात परभणी जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपितांकडून बेकायदेशीर कृत्य घडले आहे आणि त्याचे वर्तमानामध्ये काही एक सुधारणा झालेली नाही। त्यांच्याकडून आगामी काळात सण आणि उत्सव दरम्यान पुन्हा अशा प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य होऊ नये, एखादा गंभीर गुन्हा घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अशा आरोपींची माहिती घेऊन संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आदेशित केले होते। त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकामध्ये बकरी ईद संबंधाने दाखल गुन्ह्यातील आरोपितांविरुद्ध परभणी जिल्ह्यातील एकूण 77 आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम 163 अन्वये त्या क्षेत्रातून दिनांक 6 जून 2025 ते 8 जून 2025 पर्यंत हद्दपार करण्यात आले आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व बॉर्डरवर 24 तास चेक नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत। तसेच प्रत्येक पोलीस स्थानक स्तरावर नाकाबंदी करण्यात येत आहे। प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी जनावरांच्या अवैध वाहतुकीसंदर्भात देखील वाहनांची तपासणी करण्यात येत आहे। सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवण्यात येत आहे। कुणीही कुठल्याही समाज माध्यमांवर धार्मिक तेढ निर्माण होईल असे मजकूर, चित्र किंवा व्हिडिओ प्रसारित करू नये असं पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।